हॅलो फ्रेंड्स, अन्वी पाटील या चॅनलचे कोण सबस्क्रायबर आहेत तर त्यासाठी एक गुड न्यूज आहे. कारण अन्वी पाटील या चॅनलवरची स्टोरी आता मी सफरला टाकणार आहे. कारण तिकडे त्या चॅनलला प्रॉब्लेम आल्यामुळे आता तिकडे ती स्टोरी अपलोड होणार नाही. त्यामुळे या चॅनलवरती आपल्याला त्या स्टोरीचे पुढील भाग पाहायला मिळतील. त्यासाठी लगेचच आपल्या सफर मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात. अनुषाला शांत करण्यासाठी अविराज तिच्या केसांवरून हात फिरवू लागला. इतक्यात तिच्या तोंडून वेदनेची तीव्र किंकाळी बाहेर पडली. त्याच्या हातात तिचे काही केस तुटून आले होते. ते दृश्य पाहताच अविराजच्या डोळ्यात संताप उसळला. त्याची नजर रागाने काळवंडली आणि त्याने जळजळीत नजरेने साहिलकडे पाहिलं. तोपर्यंत रंशने साहिलला जबरदस्त मारहाण सुरू केली होती. साहिलच्या तोंडातून रक्त वाहू लागलं होतं. अविराज उठून त्याच्याकडे जाणार इतक्यात त्याची नजर पुन्हा अनुषाकडे गेली आणि तिची अवस्था पाहून तो थांबला. त्याने आपल्या सोबत आलेल्या माणसांना नजरेनेच इशारा केला आणि अनुषाला अलगद उचलून बाहेर निघाला. अविराज अनुषाला घेऊन खाली आला आणि आपल्या माणसांच्या मधून थेट कारकडे निघाला. कॉलेजमधील सगळ्यांची नजर त्यांच्यावरच खिळली होती. विशेषतः मेघाची अवस्था पाहण्यासाठी होती. सकाळी अनुषाने तिला सांगितलं होतं की ती लवकरच मिसेस अनुषा अविराज सिंह राठोड होणार आहे. तेव्हा मेघाने त्यावर विश्वास ठेवला नव्हता. तिला वाटलं होतं की अनुषा फक्त बढ्या मारत आहे. पण आता स्वतःच्या डोळ्यांनी ती जे पाहत होती त्यामुळे तिला जाणवलं की अनुषाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी होती. साहिलला स्वतःकडे खेचून तिने अनुषाला हरवलं असं तिला वाटलं होतं. पण आज तिला उमजत होतं की असं करून तिने नकळत अनुषाचीच मोठी मदत केली होती आणि पुन्हा एकदा ती अनुषासमोर हरली होती. अविराज अनुषाला घेऊन निघून गेल्यानंतर त्याची माणसं साहिलला अक्षरशः ओढत बाहेर आणत होती. साहिलची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. ते दृश्य पाहून उपस्थित सगळ्यांचे श्वास रोखले गेले होते. मात्र कुणाचीही काही बोलण्याची हिंमत नव्हती. अविशा पॅलेस. अविराजची कार पॅलेस समोर येऊन थांबली. तो अनुषाला उचलून घरात आला. रस्त्यातच ती त्याच्या छातीशी बिलगून रडता रडता झोपून गेली होती. त्याने तिला खोलीत नेऊन अलगद बेडवर झोपवलं. तेव्हा त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर गेली. तिच्या गालावर साहिलच्या हाताचे स्पष्ट ठसे उमटलेले दिसत होते. ते पाहताच अविराजची मूठ आवळली. रागाने त्याचे शरीर थरथरू लागले. तेवढ्यात राधिकाजी धावत खोलीत आल्या. बाळा, माझ्या मुलीला काय झालं आहे असं म्हणत त्या अनुषाजवळ जाऊन बसल्या. अनुषाची अवस्था पाहून अविराजने आधीच राधिकाजींना फोन करून बोलावलं होतं. त्याला वाटलं सध्या आईच अनुषाला सावरू शकेल. त्या आल्यावर तो शांत आवाजात म्हणाला, आई, ती झोपली आहे, तिला झोपू द्या. कदाचित तुमची गरज पडेल म्हणून तुम्हाला बोलावलं. इतक्यातच त्याचा फोन वाजला. विजयचा कॉल होता. फोन उचलताच अभिराजने समोरचं ऐकलं आणि कठोर आवाजात म्हणाला, थांब, मी थोड्या वेळात पोहोचतो. तोपर्यंत त्याला हात लावू नका. असं म्हणत त्याने फोन ठेवला. तो आईकडे वळून म्हणाला, आई, मला थोडं काम आहे, तुम्ही इथेच थांबा. तो निघणार इतक्यात राधिकाजींनी अनुषाच्या चेहऱ्याकडे पाहत थंड पण ठाम आवाजात सांगितलं, ज्या कामासाठी जात आहेस ते पूर्ण करूनच ये. माझ्या मुलीला जितकी वेदना झाली आहे त्याच्या 1000 पट वेदना तिला त्रास देणाऱ्याला झाल्या पाहिजेत. आईचे शब्द ऐकून अविराजचे पाऊल थबकले. त्याने मागे वळून आईकडे आणि मग अनुषाकडे पाहिलं. काळजी करू नका आई, आज त्याला जिवंतपणे नरक दाखवीन. इतकं बोलून तो तिथून निघून गेला. कॉलेजमध्ये घडलेल्या प्रकारानंतर कॉलेज सुरू ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. प्राचार्यांनी सुट्टी जाहीर केली होती. जवळपास सगळे विद्यार्थी निघून गेले होते.
अविका देखील घाईघाईने आपल्या वर्गातून बाहेर पडून कारकडे जात होती. तिला थेट अविशा पॅलेसला जाऊन अनुषाची विचारपूस करायची होती. कॉरिडॉरमधून जाताना तिची नजर टेरेसकडे गेली. रंश तिथे उभा होता, पाठमोरा. तो ज्या टेरेसवर उभा होता तिथेच साहिल अनुषाला घेऊन गेला होता. हे पाहताच अविकाच्या मनात धस्स झालं. काहीतरी चुकतंय असा विचार करत ती धावत त्याच्याकडे गेली. तू इथे काय करतोयस? घरी नाही जाणार? ती धापा टाकत विचारू लागली. रंश तिच्याकडे न वळताच म्हणाला, मला थोडा वेळ एकटं राहायचं आहे, तुम्ही जा. त्याचा आवाज ऐकून अविकाला काहीतरी बिनसलं आहे हे जाणवलं. ती त्याच्या जवळ जाऊन त्याला स्वतःकडे वळवत म्हणाली, काय झालं? तू ठीक आहेस ना? तो वळताच तिचे लक्षात आलं. त्याचे डोळे लाल झाले होते. तो बऱ्याच वेळापासून रडत होता. मी काहीच करू शकलो नाही अविका, तो तुटक्या आवाजात म्हणाला. माझ्या सांगण्यावरून सिली आज कॉलेजला आली आणि तिच्यासोबत इतकं सगळं घडलं. मी काहीच करू शकलो नाही. योग्य वेळी प्रेसिडेंट राठोड आले नाही तर त्या राक्षसाने तिच्यासोबत काय केलं असतं कल्पनाही करवत नाही. आधीही मी तिला वाचवू शकलो नव्हतो आणि आज पुन्हा तेच झालं. मी तिच्या मैत्रीच्या लायकही नाही. असं म्हणत त्याने रागाने भिंतीवर मूठ मारली. ते पाहून अविकाने घाईने त्याचा हात पकडला. तू वेडा झाला आहेस का? जे व्हायचं होतं ते झालं, यात तुझी काय चूक? तो मुद्दाम काही केलं नव्हतंस. कुणालाच माहिती नव्हतं की तो नीच साहिल असं काही करेल. विनाकारण स्वतःलाच दोष देऊ नकोस, अविका म्हणाली. अविका त्याला समजावत असतानाच रंशने अचानक तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागला. क्षणभर अविका स्तब्ध झाली, कारण पहिल्यांदाच रंशने तिला स्वतःहून मिठी मारली होती. काही क्षण तिला काय घडतंय हेच कळेना. मात्र पुढच्या क्षणी स्वतःच्या भावना सावरत तिनेही त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. अविराजची कार एका ठराविक ठिकाणी येऊन थांबली. तो आपल्या माणसांसोबत गाडीतून उतरला आणि थेट आत जाण्यास निघाला. त्याच्या डोळ्यात काळोख दाटून आला होता आणि चेहऱ्यावर अतिशय थंड कठोर भाव होते. चालता चालताच त्याने आपला कोट बाजूला सारला, कमरेमागून बंदूक काढली आणि तिची सेफ्टी काढून ती सज्ज केली. त्या क्षणी अविराजकडे पाहून असं वाटत होतं की त्याच्या समोर जो कोणी येईल त्याला तो त्या क्षणाचाही विचार न करता संपून टाकेल. जर आत्ताचा हा अविराज अनुषाने पाहिला असता तर तिला धक्का बसलाच असता, कारण हा तिचा अवि नव्हता. हा होता द ASR. अविराज आत गेला तेव्हा विजय आपल्या जागेवरून उठून घाईघाईने त्याच्याकडे येताना दिसला. विजयच्या चेहऱ्यावरची चीड आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तो अविराज समोर येत म्हणाला, मला थांबवायची काय गरज होती? आत्तापर्यंत मी त्याची काय अवस्था केली असती तुला माहिती आहे ना? त्याने माझ्या बहिणीकडे पाहायची तरी हिम्मत कशी केली? अविराजने अत्यंत थंड आवाजात उत्तर दिलं, माहितीये म्हणूनच तुला थांबवलं, कारण आज त्याचा हिशोब मी स्वतः चुकता करणार आहे. अनुषाच्या डोळ्यातून त्याच्यामुळे गळालेल्या प्रत्येक अश्रूचा हिशोब, त्याने दिलेला प्रत्येक वेदनेचा हिशोब आणि त्या प्रत्येक क्षणाचा हिशोब. जेव्हा माझ्या डोळ्यांसमोर माझी अनुषा मृत्यूच्या दाराशी पोहोचत होती, तुला माहिती आहे ना विजय, मी तिला त्या नरकातून कसं बाहेर काढलं? अविराजचा आवाज ऐकून विजयही शांत झाला. दोघे एका खोलीत गेले जिथे साहिलला खुर्चीला बांधून ठेवलं होतं. आज जाताच अविराजने कोणतीही चर्चा न करता थेट साहिलच्या गुडघ्यात गोळी झाडली.
सगळं इतक्या अचानक घडलं की साहिल वेदनेने ओरडत खुर्चीसकट जमिनीवर कोसळला. अभिराजने आपल्या माणसांकडे इशारा केला. त्यापैकी एकाने लगेच जाऊन साहिलच्या दोऱ्या सोडवल्या. अभिराजने साहिलच्या कॉलरला पकडून त्याला उचललं आणि दाट ओठ खाऊन म्हणाला, माहितीये का तुला, इतकं सगळं करूनही तू आजवर जिवंत का आहेस? तिच्यामुळे, फक्त तिच्यामुळे. असं म्हणत त्याने साहिलला जोरात ढकलून खाली पाडलं. पुन्हा वाकून त्याच्या जबड्याला घट्ट पकडत म्हणाला, कारण कधीतरी तिने तुझ्यावर प्रेम केलं होतं. तुला काही झालं तर ती सहन करू शकणार नाही या विचाराने आजवर तुला हात लावला नाही. तुझ्या इतक्या कृत्यानंतरही तुला जिवंत ठेवलं. पण आज तू जे करण्याचा प्रयत्न केलास त्यानंतर तुझ्यासोबत काय व्हायला हवं असं तुला वाटतं, सांग. असं म्हणत तो त्याला पुन्हा मारू लागला. साहिल वेदनेने तडफडत म्हणाला, प्लीज मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. वचन देतो पुन्हा कधीही अनुजच्या आयुष्यात येणार नाही. कृपा करा. अविराज संतापाने म्हणाला, चूक? ज्याला तू चूक म्हणतो आहेस त्यामुळं एका जीवावर बेतलं होतं. आणि जी माफी तू आत्ता माझ्याकडे मागतो आहेस ती जर तू त्यावेळी खोटी का असेना एकदाही तिच्याकडे मागितली असतीस तर आज ही वेळ आली नसती. कदाचित मी तिच्या आयुष्यात आलोच नसतो, कारण ती आयुष्यभर तुझ्यावरच प्रेम करत राहिली असती. पण तू कुठे होतास जेव्हा ती रोज थोडी थोडी मरत होती? कुठे होतास जेव्हा एकटेपणामुळे तिला ट्रॉमा अटॅक यायचे? कुठे होतास जेव्हा कधी ती हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली असायची तर कधी स्वतःच्या घरात बेशुद्ध? त्या दिवसांची आठवण होताच अविराजच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने ते अश्रू पुसले आणि पुढे म्हणाला, कित्येक दिवस तिला शुद्धच नसायची. डोळे उघडले तरी ती कसाबसा तिला 2 घास खाऊ घालायचा, औषध द्यायचा. तिचं शरीर पूर्णपणे अशक्त झालं होतं. कधीही रक्ताच्या उलट्या सुरू व्हायच्या. माहिती आहे का, मी तिला त्या नरकातून कसं बाहेर काढले जेथे तू तिला ढकललं होतंस. आणि मी हे सगळं तुला का सांगतोय? कारण तुला कळावं तुझ्या मूर्खपणामुळे तू काय गमावलं आहेस. तेवढ्यात विजय मागून आला आणि संतापाने साहिलला लाथ मारत म्हणाला, हे सगळं करूनही तुझं मन भरलं नाही का? पुन्हा पुन्हा तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला यायचंयस. तिला एखादी खरचटलं तरी आमचा जीव जातो आणि तू माझ्या बहिणीला हात लावायची तुझी हिंमत तरी कशी झाली? विजय संतापाने साहिलला लाथाबुक्क्यांनी मारत राहिला. अविराजने डोळे मिटले आणि त्याला तो क्षण आठवला जेव्हा त्याने अनुषाच्या केसांवर हात फिरवला होता आणि ती वेदनेने किंचाळली होती. तिचे काही केस तुटून त्याच्या हातात आले होते. मग त्याला तो प्रसंग आठवला जेव्हा त्याने तिच्या गालावर साहिलच्या हाताचे ठसे पाहिले होते आणि ओठांच्या कडेला सुकलेलं रक्त दिसलं होतं. क्षणातच त्याचा संताप पुन्हा भडकला. तो उठला, साहिलच्या केसांना घट्ट पकडलं आणि त्याच्या गालावर जोरदार थप्पड लगावली. त्या फटक्याने साहिलच्या तोंडातून रक्ताची धार बाहेर पडली. त्याच्या गालावर अविराजच्या हाताचा ठसा स्पष्ट उमटला होता. अविराजने साहिलला इतक्या जोरात चापट मारली की तो पुन्हा जमिनीवर कोसळला. अविराजने त्याला केसांनी घट्ट पकडून वर उचललं आणि पुन्हा एक थप्पड लगावली. जोपर्यंत त्याचा राग शांत झाला नाही तोपर्यंत तो साहिलला तसाच मारत राहिला. शेवटी त्याला ओढत नेऊन पुन्हा खुर्चीवर बसवलं. त्यानंतर त्याने विजयकडे पाहिलं. विजयने काही न बोलता एक बाटली आणून त्याच्या हातात दिली. अविराज जसा ती बाटली उघडायला गेला तसाच साहिल भीतीने किंचाळला, नाही नाही, असं करू नका. माझं आयुष्य संपून जाईल, मी मरून जाईल, प्लीज सर. त्याची ती तडफड पाहून अविराज धोकादायकपणे हसला आणि म्हणाला, अरे आता तुला तुझं आयुष्य आठवतंय?
जेव्हा तू तिच्यासोबत ते करायला निघाला होतास तेव्हा काहीच आठवलं नाही का? अविराजच्या हातात जी बाटली होती त्यात ॲसिड होतं. ती पाहता साहिलची अवस्था बिकट झाली होती. अविराजने बाटली उघडली आणि जिथे त्याने गोळी मारली होती तिथे 2-3 थेंब ॲसिड टाकले. क्षणात त्या जागी जळजळ सुरू झाली आणि साहिलच्या भयानक किंकाळ्यांनी संपूर्ण जागा दणाणून गेली. अविराज दात ओठ खात म्हणाला, फक्त 2 थेंबामुळे ही तुझी अवस्था झाली आहे. विचार कर, जर तू तिच्या पूर्ण चेहऱ्यावर ॲसिड टाकलं असतं तर तिला किती यातना झाल्या असत्या. तेवढ्यात विजय मागून म्हणाला, कशाला वेळ घालवतोयस? ओत त्याच्या तोंडावर ते ॲसिड. आणि त्यानंतर अविराजने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. मला काय करायचं आहे ते माहीत आहे. तू शांत राहा. विजय गप्प बसला. अविराजने साहिलचा हात पकडून पुढे ओढला आणि संतापाने विचारलं, याच हाताने तिला पकडलं होतंस ना? याच हाताने तिचे केस ओढले होतेस ना? याच हाताने मारलं होतंस? बोल. शेवटचं वाक्य तो इतक्या जोरात ओरडला की क्षणभर विजयही दचकलाच. यानंतर अविराजने साहिलच्या त्या हातावर ॲसिड ओतलं आणि लगेच त्यावर पाणी टाकलं. वेदनेने साहिलची किंकाळी फुटली आणि काही क्षणात तो बेशुद्ध पडला. अविराज उठला आणि आपल्या माणसांना म्हणाला, याला शुद्ध आली तर ती थेट पोलीस स्टेशनमध्येच यायला हवी. सगळी बोलणी मी आधीच केली आहेत. तो बाहेर पडणार इतक्यात विजयने त्याला थांबवलं. आश्चर्याने तो म्हणाला, तू याला असंच जिवंत सोडतोयस? तू वेडा झालायस का? छोटीचा तरी विचार कर. अविराज शांत पण ठाम आवाजात म्हणाला, तिचाच विचार करून मी ह्याला जिवंत सोडतोय. मला माहीत आहे तिने याच्यावर किती प्रेम केलं होतं. जर आज मी याला मारलं तर मी कधीच अनुषाच्या डोळ्यात डोळे घालून उभा राहू शकणार नाही. ती इथे असती तर शेवटी तीही याला सोडून दे म्हणाली असती. याच्यावर अजूनही प्रेम करते म्हणून नाही, पण त्याच्या कुटुंबाचा आणि भविष्यासाठी विचार करून. माझ्या अनुषाला माझ्यापेक्षा जास्त कोणी ओळखत नाही विजय. हे बोलून अविराज तिथून बाहेर पडला. बाहेर येऊन कारमध्ये बसताच त्याने एक नंबर डायल केला. काही वेळ रिंग वाजल्यानंतर फोन उचलला गेला. तू भारतात परत आलास का? अविराजने विचारलं. दुसऱ्या बाजूने आरवचा आवाज आला. नाही, अजूनही मी देशाबाहेरच आहे. काय झालं? आणि त्यावेळी आरवच्या आवाजावरूनच अविराजला त्याची मानसिक अवस्था समजली. तो थेट मुद्द्यावर आला. आरुषीचा फोन आला होता. ती अनुषाला भेटायला येणार आहे. अविराज वाक्य पूर्ण करण्याआधीच आरव मध्येच म्हणाला, नाही, मला कुठेही जायचं नाही. तू फक्त एकदा भाभीशी फोनवर माझं बोलणं करून दे. अविराज त्याला समजावत म्हणाला, असं एकमेकांपासून पळून गेलात तर तुमच्यातलं अंतर कधीच कमी होणार नाही. भेटा, समोरासमोर बोला आणि सगळं ठीक करा. आरव कटू हसत म्हणाला, भेटू? कोणत्या तोंडाने जाऊ तिच्या समोर? सार, मी जे केलं आहे ते कळल्यावर मी स्वतःलाच माफ करू शकत नाही. मग तिच्याकडे माफी कशी मागू? ते सगळं राहू दे. मला माझ्या चुकीची शिक्षा भोगू दे. तू आधी भाभीकडे जा आणि पोलिसांचं जे काही असेल ते मी पाहतो. तू काळजी करू नकोस. यानंतर दोघांनीही फोन ठेवला. अभिषा पॅलेस. अविराज घरी परत आला तेव्हा त्याने पाहिलं की हॉलमध्ये श्रेया, आकृती, अभिमन्यू, ऋषभ आणि राधिकाजी सगळेजण खाली बसलेले होते. सर्वांना खाली बसलेलं पाहून अविराजने आश्चर्याने विचारलं, तुम्ही सगळे इथे खाली बसले आहात, तर वर तिच्यासोबत कोण आहे? अविराजला पाहताच राधिकाजी पटकन सोफ्यावरून उठल्या. त्या जवळजवळ रडतच त्याच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, बाळा, बरं झालं तू आलास. जरा बघ ना तिला काय झालं आहे. शुद्धीवर आल्यापासून ती खूप विचित्र वागत आहे.
माझ्या मुलीला नेमकं काय झालं आहे काही कळत नाहीये. मला माझी तीच आधीसारखी मुलगी परत मिळवून दे बाळा. राधिकाजींच्या डोळ्यातले अश्रू पाहून अविराजने त्यांना शांत करत म्हटलं, आई तुम्ही शांत व्हा, मी पाहतो. इतकं बोलून तो घाईघाईने वर आपल्या खोलीकडे निघून गेला. खोलीत जाऊन त्याने दरवाजा उघडला तर समोरचं दृश्य पाहून तो थबकला. अनुषा एकटक समोर कुठेतरी बघत अगदी पुतळ्यासारखी निश्चल बसली होती. ती श्वास तरी घेत आहे की नाही हेही ओळखता येत नव्हतं. तिच्या शेजारी बेडच्या एका कोपऱ्यात लुसिफर शांतपणे बसलेला होता. अविराजच्या येण्याची चाहूल लागताच लुसिफर उठून त्याच्याकडे आला. त्याच्या पायांशी बिलगून मोठ्या ओलसर डोळ्यांनी तो अविराजकडे हताश नजरेने पाहू लागला. जणू आपल्या आईबद्दलच दुःख तो त्याला सांगत होता. ते दृश्य पाहून अनुषाकडे चाललेला अविराज थांबला. तो खाली वाकून लुसिफरच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, मॉमची तब्येत ठीक नाही आहे ना, म्हणून ती तुझ्याशी बोलत नाहीये. तू जरा जा आता. मॉम बरी झाली की आधीसारखी तुझ्याशी नक्की बोलेल. अविराजचं बोलणं ऐकून लुसिफरने आधी त्याच्याकडे मग एकदा अनुषाकडे पाहिलं आणि शांतपणे मान खाली घालून निघून गेला. तो गेल्यावर अविराजने खोल श्वास घेतला आणि अनुषाकडे गेला. तिच्या समोर उभा राहून त्याने हलकेच तिच्या गालावरती हात ठेवला. पण अचानक अनुषा दचकली आणि त्याचा हात झटकून दूर केला. जणू तो तिला काहीतरी त्रास देणार होता. तिचा असा अनपेक्षित प्रतिसाद पाहून अविराजही घाबरला. तो तिला समजावत म्हणाला, बाळा मी आहे, बघ तू अशी का घाबरते आहेस, मी आहे ना तुझ्यासोबत. अविराजचं बोलणं ऐकताच अनुषाने त्याच्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं. अचानक ती बेडवरून खाली उतरली आणि थरथरत म्हणाली, मला शॉवर घ्यायचा आहे. मला ते सगळं आठवायचं नाही. मला आत्ता लगेच शॉवर घ्यायचा आहे. स्वतःशीच पुटपुटत ती थेट वॉशरूमकडे निघाली. अविराजने तिला अडवलं नाही. तोही तिच्या मागे वॉशरूममध्ये गेला. आत जाताच अनुषाने घाईघाईने शॉवर सुरू केला आणि त्याखाली उभी राहून भिजू लागली. त्या क्षणी तिच्या मनात असंख्य विचार एकाच वेळी घोंगावत होते. तिचं डोकं जणू फुटेल असं तिला वाटत होतं. मला त्याचा तिरस्कार आहे. मी त्याचा द्वेष करते. त्या एका माणसानं माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. मला त्याचा तिरस्कार आहे. केस मुठीत घट्ट पकडून ती किंचाळत खाली कोसळली. हे पाहताच अविराज धावत तिच्या जवळ गेला. तिला सावरत तो हताशपणे म्हणाला, बाळा शांत हो, कृपया शांत हो. पुन्हा तुझी तब्येत बिघडेल. खूप कष्टाने हळूहळू तुला सावरलं आहे मी. पुन्हा तुला काही झालं तर यावेळी मीच तुटून जाईन. स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी तरी शांत हो, कृपया शांत हो. अविराज तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्या क्षणी अनुषाच्या डोक्यात इतका प्रचंड त्रास होत होता की ती काही ऐकण्याच्या किंवा बोलण्याच्या अवस्थेतच नव्हती. ती स्वतःचे केस घट्ट मुठीत पकडून वेदनेने ओरडत होती. अनुषाला अशा अवस्थेत पाहून अविराजलाही खूप वेदना होत होत्या. त्याच्या डोळ्यातून अश्रूही वाहू लागले होते. मात्र तिची परिस्थिती समजून घेत त्याने काहीही न बोलता तिला घट्ट मिठीत धरून ठेवलं. त्याला चांगलंच ठाऊक होतं की सध्या अनुषा कोणत्या त्रासातून जात आहे. याआधीही तिला असे झटके आले होते. पूर्वीही तिला अशाच वेदनादायक प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं. काही वेळाने अनुषाची किंकाळी थांबली. तेव्हा अविराजने तिचे कपडे बदलून तिला बाथरोब घातला आणि तिला आधार देत वॉशरूममधून बाहेर आणलं. बेडवर बसवून त्याने तिला औषध दिलं. ही तीच जुनी औषधं होती जी अविराजने खूप प्रयत्नानंतर बंद करून घेतली होती. पण सध्या तिच्या वेदना कमी करण्यासाठी दुसरा पर्याय नव्हता.
त्यामुळे मनावर दगड ठेवून त्याने तिला ती औषधं दिली. औषध घेतल्यानंतर काही वेळ ती शांत बसून राहिली. मग अचानक मंद आवाजात म्हणाली, मला बाबांकडे राहायचं आहे. हे ऐकताच अविराजने मान हलवली आणि तिला तिच्या खोलीकडे घेऊन गेला. खोलीत शिरताच तिची नजर सर्वप्रथम बेडच्या मागील भिंतीवर लावलेल्या तिच्या बाबांच्या मोठ्या फोटोंवर गेली. त्या फोटोसमोर क्षणभर थांबत ती आत आली. साईड टेबलवर ठेवलेला बाबांचा दुसरा फोटो हातात घेत ती बेडवर बसली आणि एकटक त्याकडे पाहू लागली. अविराज दरवाजाजवळ उभा राहून हे सगळं पाहत होता. तिला अशा अवस्थेत पाहून त्याचं मन तुटत होतं, पण तिला एकटी सोडण्याची त्याची हिंमतही होत नव्हती. तेवढ्यात राधिकाजी मागून आल्या आणि त्यांनी त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. तो दचकून मागे वळला आणि त्यांच्या मिठीत शिरत रडू लागला. आई, आयुष्यात पहिल्यांदाच मी इतका असहाय्य वाटतोय की ती माझ्यासमोर अशी आहे आणि मी काहीच करू शकत नाही. मी तिला पुन्हा आधीसारखी होताना पाहू शकणार नाही. कदाचित मी खूप कष्टाने तिला मृत्यूच्या दारातून परत आणलं होतं. आता तिला काही झालं तर मी जगू शकणार नाही. आई, राधिकाजींनी आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या मुलाला अशा अवस्थेत रडताना पाहिलं होतं. त्यांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवत शांत आवाजात सांगितलं, काहीही होणार नाही. बाळा, तू असा खचलेला मला आवडत नाहीस. तिला थोडा वेळ दे. ती पुन्हा तुझीच अनुषा बनेल. तिने आयुष्यात खूप काही सहन केलं आहे. कदाचित काही गोष्टींमधून ती पूर्णपणे कधीच बाहेर येऊ शकणार नाही. तरीही ती फक्त तुझ्यासाठी हसत राहण्याचा प्रयत्न करते. आता शांत हो. तिने तुला अशा अवस्थेत पाहिलं तर तिलाच जास्त त्रास होईल. आईच्या शब्दांनी अविराज थोडा सावरला. अश्रू पुसत तो म्हणाला, तुम्ही बरोबर म्हणताय. ती ठीक होणारच आहे. 2 दिवसांनी तिच्या सुपर मॉडेल स्पर्धेचा पुढचा राऊंड आहे. त्याआधी मला तिला पूर्णपणे सावरायचं आहे, असं म्हणत तो आपल्या स्टडी रूमकडे निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एक नजर टाकून आणि मग अनुषाकडे पाहत राधिकाजी देवाला हळूच म्हणाल्या, देवा, या दोघांना आता आणखी दुःख देऊ नकोस. ज्याने आपल्या वडिलांच्या मृत्यूसमयी एकही अश्रू ढाळला नव्हता, तो आज या मुलीसाठी रडतो आहे. मग तो तिच्यावर किती प्रेम करत असेल आणि ही मुलगी लहानपणापासून किती सहन करत आली आहे. आता तरी तिच्या वाट्याला थोडं सुख दे. रात्रीचा वेळ होता. अनुषा खाली डायनिंग एरियात आली होती. तेव्हा तिने पाहिलं की सगळे तिचीच वाट पाहत बसले होते. विजय, रंश आणि अविका देखील आले होते. ती सर्वांसोबत बसली. अविराजने हळूच विचारलं, बच्चा, आता बरं वाटतंय ना? अनुषाने हलकेच मान हलवली. हे पाहून राधिकाजी तिच्यासाठी जेवण वाढत म्हणाल्या, माझी मुलगी इतकी कमकुवत नाही बरं. आधी सगळे शांतपणे जेवून घ्या, मग गप्पा मारा. सगळ्यांना समजलं होतं की त्या मुद्दाम विषय बदलत आहेत. त्यामुळे कुणीही पुढे काही बोललं नाही. विजयने जेवणाचा सुगंध घेत दोन्ही हात चोळत उत्साहाने म्हटलं, अरे मॉम, किती भूक लागली आहे मला. आणि त्यात तुमच्या हातचं जेवणाचा सुगंध. लवकर वाढा ना, आता थांबत नाहीये. समोर ठेवलेल्या गाजराच्या हलव्याकडे पाहत तो पुढे म्हणाला, हा हलवा तर माझ्यासाठीच बनवला आहे ना. मला माहीत आहे. आधी जेवण वाढा, मग हा हलवा पण संपवायचा आहे. तो इतकं म्हणताच अनुषाने हलव्याचा एक छोटासा घास घेतला. विजयला चिडवत अनुषाने त्याच्याकडे रागाने पाहत म्हटलं, भाऊ, असा विचारही करू नकोस. आईने हे सगळं खास माझ्यासाठी बनवलं आहे आणि ते सगळं मीच खाणार आहे. माझ्या खाल्ल्यानंतर काही उरलं तर मग तुम्ही खा. विजयची युक्ती कामाला आली होती. अनुषाला पुन्हा नेहमीसारखं वागवायचं कसं हे त्याला चांगलंच माहिती होतं.
म्हणूनच तो मुद्दाम असं बोलत होता. अनुषा पुन्हा हसत खेळत बोलू लागली. हे पाहून राधिकाताई आनंदाने म्हणाल्या, अगदी बरोबर. आधी माझी मुलगी पोटभर जेवेल, मगच इतरांना मिळेल. असं म्हणत त्या अनुषाला वाढू लागल्या. तेव्हा अनुषाने त्यांच्या हाताला हलकेच धरत विचारलं, आई, आज तुम्ही मला स्वतःच्या हाताने घास भरवणार का? असं, अगं वेड्या, यात विचारायचं काय आहे? माझ्या लेकराला मी का नाही भरवणार? असं म्हणत राधिका ताई तिच्या शेजारी बसल्या आणि प्रेमाने तिला घास भरवू लागल्या. अनुषा जेवत असताना विजयकडे चिडवत म्हणाली, पाहिलंच ना भाऊ, आई माझ्यावरच जास्त प्रेम करते. विजयने चेहरा वाकडं करत उत्तर दिलं, ठीक आहे, एकदा तुझी मुलं झाली की मग या विषयावर बोलू आपण. असं म्हणत तोही शांतपणे जेवू लागला. अविराजलाही अनुषा पुन्हा पूर्वीसारखी वागताना पाहून हलकं वाटलं. त्यानेही जेवायला सुरुवात केली. सगळेजण जेवत असतानाच अनुषाने अचानक म्हटलं, अविका, रंश आणि अभिमन्यू, तुम्ही जेवून झाल्यावर माझ्या खोलीत या. अनुषाने अचानक असं म्हटल्यामुळे सगळे एकमेकांकडे पाहू लागले. पण अभिराजने त्यांच्या दिशेने नजर टाकताच सगळे शांतपणे पुन्हा जेवू लागले. अनुषाच्या खोलीत अनुषा पलंगावर बसली होती. तिच्यासमोर ते तिघे उभे होते. जणू त्यांनी एखादी मोठी चूक केली आहे आणि आता त्यांची चांगलीच कान उघडणी होणार आहे. अनुषाने अभिमन्यूकडे पाहत विचारलं, अभिमन्यू, पुढचं काही ठरवलं आहे का? भविष्यासाठी काय योजना आहेत? अचानक असा प्रश्न ऐकून अभिमन्यू थोडा गोंधळला. तरीही तो म्हणाला, पुढचं म्हणजे सध्या काम छान चाललं आहे, त्या पलीकडे फारसा विचार केलेला नाही. अनुषा थेट मुद्द्यावर येत म्हणाली, लग्न, संसार, मुलं याबद्दल काही विचार केला आहे का? फक्त कामच आयुष्य नसतं, त्या पलीकडेही खूप काही असतं. हे ऐकून अभिमन्यू काही क्षण गप्प राहिला. तेव्हा अनुषा पुन्हा शांतपणे म्हणाली, तुम्ही आणि आकृती काही दिवसांपासून एकत्र राहत आहात. तिच्याबद्दल काहीच वाटत नाही का? मी थेट विचारते, किती दिवस तुम्ही अशा व्यक्तीसाठी जगणार आहात जी आता या जगातच नाही? मला ठाऊक आहे, माझं बोलणं कठोर वाटत असेल, पण हीच वस्तुस्थिती आहे ना? अभिमन्यू, तिलाही हवं होतं की तुम्ही आयुष्यात पुढे जावं, पुन्हा प्रेम करावं आणि नवीन आयुष्य सुरू करावं. मग अजून किती दिवस स्वतःला त्रास देत राहणार? जेव्हा तुम्ही पुन्हा प्रेमात पडलेले आहात, फक्त ते मान्य करत नाही आहात. तसं नाही आहे. मी अभिमन्यू काही बोलणार इतक्यात अनुषाने त्याला थांबवत म्हटलं, मग स्पष्ट सांगा की तुम्हाला आकृतीवर प्रेम नाही? पण जर तसं असतं तर तिच्या काही होण्याच्या भीतीने तुमचा जीव का कासावीस झाला होता? तिला गमावण्याच्या भीतीने तुमच्या डोळ्यातून अश्रू का थांबत नव्हते? सत्य मला ठाऊक आहे आणि तुम्हालाही ठाऊक आहे. आता पुढे तुम्ही ठरवा, ते सत्य स्वीकारायचे की स्वतःलाच फसवत राहायचे. ती पुढे म्हणाली, अभिमन्यू, आयुष्यात प्रत्येकाला खरं प्रेम मिळतंच असं नाही, पण जर आपल्याला तसं कोणीतरी मिळालं असेल तर योग्य वेळी त्या व्यक्तीची कदर करायला हवी. नाहीतर उशीर झाल्यावर पश्चाताप करून काही उपयोग नसतो. अनुषाच्या शब्दांनी अभिमन्यू निशब्द झाला. त्याने फक्त मान हलवली. त्यानंतर अनुषा रंशच्या दिशेने वळली आणि म्हणाली. अनुषाने समजावून सांगितल्यावर अभिमन्यूने फक्त मान हलवून तिच्या बोलण्याला होकार दिला आणि मग ती रंशकडे वळत म्हणाली, आता जरा तू तुझी प्रॉब्लेम सांगशील का? माझी प्रॉब्लेम? सिली, मला कसला प्रॉब्लेम आहे? रंशने निरागसपणे विचारलं. अनुषाने एक कटाक्ष अविकाकडे टाकला आणि पुन्हा विचारलं, तुमच्या दोघांमध्ये नेमकं काय चाललं आहे? भाभी, काय बोलताय तुम्ही? आमच्यात काहीच नाही, अविका मध्येच म्हणाली.
त्यावर अनुषा शांत पण ठाम आवाजात म्हणाली, तेच तर मी म्हणते आहे. मग प्रॉब्लेम नेमकी काय आहे तुमच्या दोघांमध्ये, की प्रॉब्लेम मी आहे? अनुषाचे हे शब्द ऐकताच रंश थोडा चिडून म्हणाला, तू काय बोलते आहे सिली? तू प्रॉब्लेम कशी काय असू शकतेस? मग अविकाकडे वळून तो रागाने म्हणाला, तू काहीतरी नक्की सांगितलं हिला. काय सांगितलंय सिलीला? तू चुकीचं समजतोयस. मी भाभींना काही सांगितलेलं नाहीये. अविका घाबरून म्हणाली. अनुषा लगेच रंशवरच चिडली. तू तिच्यावर आवाज का चढवतोयस? माझ्याशी बोल. आणि तुला काय वाटतं, मी लहान मुलगी आहे? मला काही समजत नाही? मला माहीत नाही का की तू माझ्यावर प्रेम करतोयस? हे ऐकताच रंश पूर्णपणे गोंधळून गेला. तू काय बोलते आहेस? मी मी तुझ्यावर? रंश म्हणाला, नाटक करू नकोस. अनुषा त्याला थांबवत म्हणाली, मला खूप आधीपासून तुझ्या भावना माहीत आहेत, पण मी कधी काहीही बोलले नाही, कारण तू कधीही आपल्या मैत्रीची मर्यादा ओलांडली नाहीस. तू कधी माझं किंवा अवीचं वाईट इच्छिलं नाहीस. नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिलास. ती पुढे जाऊन त्याचा हात हातात घेत म्हणाली, रंश, मला तुझ्या भावना मनापासून मान्य आहेत, पण प्रत्येक वेळी आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्याकडूनही तसंच प्रेम मिळेल असं नसतं. कधीकधी आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला नाही, तर जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते तिला निवडणं योग्य असतं. हे बोलताना तिने सरळ अविकाकडे पाहिलं. रंश आणि अविका दोघांनाही तिचा अर्थ स्पष्टपणे समजला. रंश थोडा विचार करून म्हणाला, ठीक आहे, तुझं म्हणणं मान्य, पण अविका अजून खूप लहान आहे रिलेशनशिपसाठी, आणि प्रेसिडेंट राठोडना कळलं तर काय होईल याचा विचार केलायस? अनुषा हलकसं हसत म्हणाली, अरे, तू काही 60 वर्षांचा नाहीस, 24-25 वर्षांचा आहेस. आणि कोण तुम्हाला आत्ताच रिलेशनमध्ये येऊन लग्न मुलं करायला सांगते? वेळ घ्या, तुमच्या आयुष्यात जे करायचं आहे ते करा, पण असं मनात सगळं दडपून जगण्यात काय अर्थ आहे? एकमेकांशी प्रामाणिकपणे आणि आनंदाने राहा. ती पुढे म्हणाली, आणि तुम्हाला काय वाटतं, मला सगळं कळलं तर अवीला काहीच कळणार नाही? त्याच्या नजरेतून काही सुटत नाही, आणि त्याला काही प्रॉब्लेम झाला तर मी आहे ना, मी सांभाळेन त्याला. तुम्ही दोघांनी शांतपणे बोलून सगळं ठरवा. आता सगळे आपापल्या घरी जा, मलाही झोपायचं आहे. तिचं बोलणं ऐकून सगळे शांतपणे निघाले, पण अचानक अनुषाने रंशला मागून हाक मारली. तो वळला तर ती पुढे येऊन त्याला मिठी मारत म्हणाली, आय ऑल्सो लव्ह यू कुत्र्या. अवी नसताना नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिलास त्यासाठी खूप धन्यवाद. आणि आज जे काही घडले त्यासाठी तू स्वतःला दोष देत असशील, पण त्यात तुझी काहीच चूक नव्हती. जे व्हायचं होतं तेच झालं. रंशही तिला मिठी मारत हलकं हसला. थँक्यू सिली, खरंच आता खूप हलकं वाटतंय. आणि मैत्रीण म्हणून सुद्धा तुझं प्रेम मिळालं तरी मी समाधानी आहे. मला आणखी काही नको. दोघे वेगळे झाले. अनुषाने अविकाकडे पाहत विचारलं, खरं सांग, आम्हा दोघांना असं एकत्र पाहून तुला वाईट वाटलं का? आधीसारखं काही वाटलं का? अविका हसत म्हणाली, अजिबात नाही भाभी, तेव्हा माझ्या डोळ्यांवर गैरसमजांचा पडदा होता. मला जे सांगितलं गेलं तेच मी खरं मानलं, पण आता मला सगळं स्पष्ट झालं आहे. मग ती रंशकडे पाहत म्हणाली, तुला जितका वेळ हवा आहे असेल तितका घे, आणि आयुष्यभरही तुझ्या मनात भाभींबद्दल भावना राहिल्या तरी मला हरकत नाही, कारण मी स्वतः तुझ्याबद्दलच्या भावना संपू शकत नाही. तर तुला कसं सांगू, पण एक गोष्ट मात्र नक्की, मी तुझ्याबाबतची आशा आणि प्रयत्न कधीही सोडणार नाही.
आय विल नेवर गिव्ह अप ऑन यू. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.